विठ्ठल मंदिर. विजय विठ्ठल टेम्पलच्या एंट्री गेटपासून ते विजय विठ्ठल टेम्पलपर्यंतचं हे अंतर सुमारे 1 किलोमीटर एवढं आहे. हे तुम्ही चालत देखील कव्हर करू शकता किंवा तुम्ही इथून गव्हर्नमेंटच्या बसेसचा लाभ देखील घेऊ शकता. इथे टोटल 4 एंट्रीज आहेत मित्रांनो. ही एक एंट्री आहे, त्या साईडला एक एंट्री आहे, ही एक एंट्री आहे आणि सॉरी टोटल 3च एंट्री आहेत, नॉट 4. टोटल 3च एंट्रीज आहेत. त्या 3 एंट्रीचं महत्त्व वेगवेगळं आहे. ही जी एंट्री होती ही राजाला, फक्त राजा आणि राणी त्या लोकांना येण्यासाठी ही एंट्री होती. बाकीच्या नॉर्मल लोकांसाठी त्या साईडला एक एंट्री होती आणि या साईडला जे पुजारी वगैरे होते त्या लोकांना येण्यासाठी ही एंट्री होती. अशा तिन्ही एंट्रींचं हे महत्त्व आहे. तिथे भजन मंडप, हे स्टोन चॅरेट आणि हा आहे लग्न मंडप. तिथे कोपऱ्यात किचन आणि डायनिंग एरिया सेक्टर हा. आणि तेच तुम्ही जर या साईडला आले तर तुम्हाला बघायला मिळेल संगीत मंडप, जे अनेक रीलमध्ये व्हायरल होतं आहे की या पिलर्सवरती असं वाजवलं तर ते आवाज येतो. तेच हे पिलर्स आहेत मित्रांनो. हे आहे स्टोन चॅरेट आणि हे आहे मेन विजय विठ्ठल टेम्पल, जिथे पहिली विठ्ठलाची मूर्ती होती असं आम्हाला आमच्या टूर गाईडने सांगितलं. जसं मित्रांनो, जर तुम्ही 50ची नोट ही नीट पारखून बघितली तर त्याच्यावरती तुम्हाला एक चित्र दिसेल. तेच हे स्टोन चॅरेट जे माझ्या मागे आहे, याला स्टोन चॅरेट असं म्हणलं जातं. हिंदू सनातन धर्म में खंडित होने का मूर्ति को पूजा नहीं चलेगा मैडम. ये मूर्ति बचाने के लिए इधर का पंडित लोग महाराष्ट्र को शिफ्ट किया. अभी भी महाराष्ट्र में बोलते हैं मूर्ति को कानाडी विठ्ठल, करुनाडा का विठ्ठल, कन्नाडी राजा पंडारीचा बोलते. मूर्ति इधर ही है, देखो सर, ऐसा क्लोज करके वीडियो ईच मेथड मिडल पिलर सर. ये स्मॉल पिलर में म्यूजिकल इंस्ट्रूमेंट आ रहा है, बट यू कैन सी बजा के पूरा स्मूथ हो गया. वही पिलर में म्यूजिकल आएगा सर इंस्ट्रूमेंट. वो उधर भी देख सकते हैं, उधर भी आएगा सर. 165 ईयर 1856 फोटोग्राफी बोले ना अलेक्जेंडर जॉन ग्रीन ला, वो फोटोग्राफी में एक ट्री कैप्चर है, अभी भी है. ट्री फेशियल, ये ट्री का फेशियल है. लीव्स आने का टाइम में फ्लावर नहीं आएगा, फ्लावर आने का टाइम में लीव्स नहीं आएगा. अभी ओनली फ्लावर का सीजन, ओनली फ्लावर का सीजन अभी. हम्पीमधील सर्वात आकर्षणाचं आणि सर्वात महत्त्वाचं ठिकाण म्हणजेच विजय विठ्ठल टेम्पल. अनेक जण इथे आल्यानंतर फोटो व्हिडिओज काढतात आणि निघून जातात मित्रांनो, पण या विजय विठ्ठल टेम्पलचा इतिहास खरंच खूप मोठा आहे आणि तो देखील महाराष्ट्राशी जोडलेला आहे. आमच्या टूर गाईडने आम्हाला असं सांगितलं की इथे विजय विठ्ठल टेम्पलमध्ये आपल्या विठ्ठलाची मूर्ती होती, पण काही कारणास्तव तिथे हल्ला झाला. या मूर्ती सगळं असं सांगण्यात आलं की इथे कुठल्याच हिंदू धर्मातल्या मूर्तीची पूजा होणार नाही. त्यामुळे इकडची मूर्ती ही सुरक्षित ठेवण्यासाठी इथून महाराष्ट्रात म्हणजेच आपल्या पंढरपुरात नेण्यात आली. त्यामुळे तुम्ही गाण्यामध्ये देखील ऐकलं असेल, कानडा राजा माझ्या पंढरीचा. तर कानडा म्हणजेच कन्नडचा राजा माझा विठ्ठल पंढरीचा, असा त्या वाक्याचा अर्थ आहे. हे आम्हाला आमच्या टूर गाईडनी सांगितलं. मित्रांनो, तर जस्ट आमचा आता विजय विठ्ठल टेम्पल एक्सप्लोर करून झालेलं आहे. आम्ही इथे एक टूर गाईड हायर केला होता. अनेक लोक इथे येतात, फोटो काढतात, व्हिडिओज काढतात, निघून जातात. पण या छोट्या छोट्या दगडांमध्ये किंवा इथे जसं तुम्ही बघू शकता की अनेक इन्फॉर्मेशन दडलेल्या आहेत. त्या इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त इकडचे टूर गाईडच सांगू शकता. जर तुम्ही इथे येणार असाल तर मित्रांनो एक सजेशन राहील की नक्कीच तुम्ही टूर गाईड घ्या. आमच्याकडनं 4 लोकांसाठी त्यांनी ₹500 चार्ज केले. त्यांनी खूप छान अशी इन्फॉर्मेशन आम्हाला प्रोव्हाइड केली, जे की आम्ही पहिले जाताना बघून गेलो पण आमचं लक्षच नाही गेलं कारण इथे या सगळ्या गोष्टी आहेत. इन डिटेल नंतर त्यांनी आम्हाला खूप छान असं एक्सप्लेन केलं. तर खरंच तुम्हाला एक सजेशन राहील मित्रांनो, टूर गाईड नक्कीच घ्या इकडे आल्यानंतर.